नमस्कार मंडळी, मी मेघा इझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। थंडीची सुरुवात झालेली आहे आणि चहा आपल्याला एकदम कडक असा हवा असतो। त्या कडक चहाला बनवण्यासाठी आपण एकदम कडक असा चहाचा मसाला बनवणार आहोत। यामध्ये आपण फक्त गुणकारी आयुर्वेदिक असणारे आपले मसाले वापरणार आहोत, ज्याच्यामुळे आपल्याला थंडीत सर्दी, खोकला, अपचन, कफ यापासूनही वाचण्यासाठी मदत होणार आहे। चला तर मग सुरू करूयात। तर इथे बघा, मी वेलची घेतलेली आहे, जी की पित्तशामक आहे। सुगंध आणि टेस्ट चहामध्ये खूप छान येते, तर ती मी 4 चमचे घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी दालचिनी घेतलेली आहे, तेही तोडून 4 चमचे मोजून घेतलेले आहे। कोरड्या खोकल्यामध्ये त्याचा खूप उपयोग होतो, सोबतच अपचनामध्येही आपल्याला ती उपयोगाची असते। काळी मिरी आणि लवंग आपण कफसाठी वापरतो, त्याच्यासोबत बडीशोप ही अपचनासाठी चांगलं असतं। काळी मिरी, लवंग आणि बडीशोप आपण 1 चमचा घेतलेला आहे। त्याच्यासोबतच मी इथे 10 तुळशीची पानं आणि 2 मंजिरा घेतलेल्या आहेत। त्याचाही टेस्ट आपल्या चहामध्ये मस्त लागते आणि तुळशीचे फायदे तर तुम्हाला माहीतच आहेत। सोबतच 1 जायफळ आणि 2 मोठी विलायची घेतलेली आहे। तर 2 मोठी विलायची आहेत ती आपण असं फोडून आतले जे बी असतात त्याचे फक्त तेच वापरणार आहोत, तर त्याची साल आपण यूज करणार नाही आहोत। मोठी विलायची आपल्याला पचनात मदत करते, तसेच ही हृदय स्वास्थ्यासाठी सुद्धा खूप चांगली असते। तर बघा, इथं फक्त ह्या बिया आहेत त्या आपण घेणार आहोत। त्याच्यानंतर जो आपण 1 जायफळ घेतलेला आहे, तर तो तुम्ही फोडून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे किसणीने किसून घेऊ शकता, म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करणं सोपं जाईल। जायफळाचे खूप सारे फायदे आहेत, ते अपचनामध्ये मदत करते, तसेच त्वचेसाठी, पोटासाठी, च्या विकारासाठी ते उत्तम आहे आणि स्वादही खूप छान येतो। तर त्याच्यानंतर मी इथं बघा जायफळ पूर्ण किसून घेतलेली आहे। तर हे सर्व मसाले आपण आता थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। तर मी तर तवा गरम करून घेतलेला आहे हलका, त्याच्यानंतर मसाले घालून गरम करून घ्यायचे आहे। आपल्याला 1 ते 2 मिनिटच हे मसाले गरम करायचे आहेत, आपल्याला हे भाजायचे नाही आहेत, फक्त याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते आपल्याला कमी करायचं आहे। त्याच्यामुळे आपण काय करतोय, हे सगळे मसाले हलकसं 1-2 मिनिटं भाजून घेतोय कमी गॅसवरती। तर इथे तुळशीची जी पानं आहेत ती ओली घेतलेली आहेत मी, पण आपण जेव्हा गरम करतो तेव्हा ते कोरडे होतात, त्यामुळे मसाल्यामध्ये मग ते जास्त दिवस टिकू शकतात। त्यामुळे ते वाळवून वगैरे घेण्याची गरज नाही आहे, आपण जेव्हा मसाल्यात त्याला गरम करतो तेव्हा ते कोरडे होतात। तर इथे आपले मसाले छान असे भाजून झालेले आहेत आणि आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे थोडा वेळ त्याच्यावरतीच पसरवून ठेवणार आहोत। तर मी इथं 2 मिनिटं लो फ्लेमवरती मसाले भाजून घेतले। त्याच्यानंतर इथं मी सुंठ घेतलेली आहे, तर मी इथं 5 चमचे सुंठ घेणार आहे। सुंठ खोकल्यासाठी खूप गुणकारी आहे आणि सुंठ घातल्यामुळे चहा एकदम कडक होतो आणि आपण जास्त आजारी होत नाही। सुंठ आणि जायफळाची जी पूड आहे ती नंतर मी मिक्सरमध्ये टाकणार आहे, ते पावडर केलेले आहे, त्यामुळे मी ते गरम केलेलं नाही आहे, नाहीतर ते मग करपेल। तर इथं बघा शकता तुम्ही, तुळशीचं पान पूर्णपणे वाळलेलं आहे। तर आता हे जे मसाले ते आपले थंड झालेले आहेत, ते आपण मिक्सरमध्ये काढून घेऊयात। आता याच्यामध्ये आपण सुंठ पावडर, जायफळ पावडर ॲड करायची। हे सर्व साहित्य आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तर आपला मसाला बारीक झालेला आहे, खूप सुंदर सुगंध येतो याचा, खूप मस्त। तर आणि बघू शकता तुम्ही, हे खूप आपण बारीक पेस्ट याची पावडर करायची नाही आहे, कारण मग चहा गाळा तर तो गाळून कपमध्ये येईल आणि चहाची टेस्ट चांगली लागणार नाही। तर थोडासा मोठाच आपल्याला हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे आणि एखाद्या काचेच्या बरणीमध्ये आपल्याला तो स्टोअर करून ठेवायचा आहे। पाण्याचा हात न लावता आपण असं काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवलं तर मसाला आपला खराब होणार नाही। बरणी काचेची किंवा प्लास्टिकचीही चालेल, फक्त एअरटाईट हवी आणि आपला मसाला हा 3-4 महिने असाच टिकून राहतो, त्याच्यातील सुगंधही असाच राहतो आणि चहा खूप मस्त होतो याचा। चहामध्ये याचं किती प्रमाण घालायचं, किती कपसाठी, ते मी तुम्हाला दाखवणार आहे। इथं मी 2 कप चहा करणार आहे, त्याच्यासाठी मी 1 कप प्लस इथं पाऊण कप असं पाणी घेतलेलं आहे, म्हणजे टोटल 1.25 कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आणि
मी 3 चमचा साखर घेते आहे। जो आपला रेग्युलर चमचा असतो त्याच चमच्याने मी 3 चमचा साखर घातलेली आहे आणि 1 चमचा फुल भरून चहा पावडर घातलेली आहे। तर चहा पावडर पाणी उकळल्यानंतर आपण घालायची आहे त्याच्यामध्ये आणि 2 ते 3 मिनिटं आपल्याला ह्याला छान उकळवून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता तुम्ही 3 मिनिटांनी चहा आपला मस्त असा उकळलेला आहे आणि एकदम छान चहा पावडर चा कलर त्याच्यामध्ये उतरलेला आहे। तर त्याच्यानंतर आपण इथे घालतोय 1 कप दूध। तर या प्रमाणाने तुम्ही चहा बनवला तो खूप मस्त होईल। तर इथं दूध घातल्यानंतर चहा थोडासा उकळला की मग त्याच्यामध्ये आपण घालायचा आहे आपण बनवलेला चहाचा मसाला। तर मी इथं अर्धा चमचा चहाचा मसाला घेतला आहे। तर 1 कप प्रमाणे बघितलं तर पाऊण चमचा 1 कप साठी पुरेसा आहे। तर तुम्हाला अजून स्ट्रॉंग चहा वगैरे बनवायचा असेल तर तुम्ही अजून जास्त मसाला ॲड करू शकता, पण ह्याच्यामध्ये इतक्याच प्रमाणामध्ये चहा हा तुमचा एकदम परफेक्ट होतो। जसं तुम्ही टी स्टॉलवरती चहा पिता अगदी तसाच चहा तुम्हाला लागणार आहे। तर याच्यानंतर आपल्याला 1-2 मिनिट हा चहा उकळवून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये ह्याला ढवळत राहायचं म्हणजे वरती शई वगैरे जमा होत नाही आणि चहा छान होतो। तर आली की मी गॅस कमी करून त्याला चमच्याने ढवळणार आहे। याच्यामुळे असंही म्हणतात की चहामधला जो चहा पिल्यामुळे जो पित्त होतं ते चहा असं ढवळल्यामुळे ते पित्ताचं प्रमाण कमी होतं असं। हा आपला तयार झालेला आहे। तर तुम्हाला कोणाला व्यवसाय करायचा असेल तर हा परफेक्ट व्यवसाय आहे। चहाच्या मसाल्याला आता खूप सारी डिमांड आहे, त्यामुळे तुम्ही हा परफेक्ट मसाला तयार करून तुम्ही विकूही शकता। आणि इथं तुम्ही बघू शकता परफेक्ट प्रमाण आपलं झालेलं आहे। चहाचा मसाला ट्राय करून बघा आणि आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका।